कोमल मला माफ कर गं. मी चुकलो ग कोमल, मी चुकलो. मला माफ कर. पण कोमल खरंच मी आज बर्बाद झालो ग. बर्बाद झालोय मी. बर्बाद तुम्ही त्या दिवशी झाले की ज्या दिवशी तुम्ही या मार्गाची अवहेलना केली. आणि होय तुम्ही त्या दिवशी खरे बर्बाद झाले. कारण की तुम्ही फक्त मार्गात आले ते फक्त स्वार्थासाठी. आणि या तुमच्या वागणुकीमुळे आणि हो त्याच वेळेस तुमचं स्थान कमी व्हायला सुरुवात झाली होती. आणि त्याचमुळे तुम्हाला कोणी मुलगी द्यायला तयार नव्हतं. तुमच्याकडे सर्व काय असून सुद्धा तुम्ही या मार्गाचा आधार घेतला फक्त स्वार्थासाठी, तुम्हाला मुलगी मिळण्यासाठी, तुम्हाला राजकारण खेळण्याकरता, मिळवण्याकरता फक्त. आणि पण तुमच्या स्वार्थासाठी दोन लोकांचे जीवन बर्बाद झालं. एक तुमचं आणि दुसरं माझं. याची प्रथमतः शिक्षा मिळाली तुमच्या वडिलाला, जे अगदी अल्प वयात अगदी छोट्याशा अटॅकने पडले. ते महान त्यांनी बाबा जिंदगी मोठमोठे अटॅक या मार्गामध्ये थांबवले आणि फक्त छोटस अटॅक त्यांना घेऊन गेला. तेव्हाच तुम्हाला समजायला पाहिजे होता की हा मार्ग काय आहे म्हणून. पण नाही, तरी तुम्हाला जाणीव नाही. तुम्हाला काय वाटलं या मार्गात काही शक्ती नाही. हो, हा मार्ग केवळ स्वार्थासाठी नाही. हा मार्ग आहे असत्याकडून सत्याकडे नेणारा, परमेश्वरी कृपेकडे नेणारा हा मार्ग आहे. हा मार्ग कित्येक लोकांना सुखाचे क्षण देणारा आहे. हो, हा मार्ग विनाश करणारा नाही, विनाश थांबवणारा आहे. आणि तेव्हा मार्गात लोकांचे आयुष्य सुखमय झाले. परंतु साहेब, तुमच्यासारख्या स्वार्थी लोकांनी या मार्गाला बदनाम केलं. तो फक्त केवळ स्वतःचा स्वार्थ साधण्याच्या उद्देशाने. आणि या मार्गात येताच आणि स्वार्थ साध्य झाला की परमेश्वरा तुम्ही विसरून जाता. पण बाबाने सांगितलं हा पेढी चालवायचा मार्ग आहे, सोडून देता येत नाही. आणि 4 तत्व 3 शब्द 5 नियमाचं तंतोतंत जर पालन केलं तर बाबाने सांगितलं या मार्गातला कोणत्याही सेवक दुःखी आणि गरीब राहू शकत नाही. पण नाही, विसरून जातात तुम्ही ते भान वचनाचे. कारण तुम्ही मार्ग घेता फक्त स्वार्थासाठी. आणि म्हणून तुमचा हा विनाश निश्चित आहे. काय बोलू अजून मी. साहेब, मला माफ करा. खरंच या मार्गाविषयी मला एवढं ज्ञान नव्हतं. खरंच मी या मार्गाची अवहेलना केली. मला माफ करा. आणि या अवहेलनेमुळेच मी बर्बाद झालोय. हो, खरंच मी बर्बाद झालोय साहेब. काहीच नाही राहिलो माझ्याकडे. वडील सुद्धा अल्पवयात सोडून गेले. संसार बुडाला. आणि आज जी संपत्ती होती माझ्याकडे ती सुद्धा कुठं आहे. कोमल, मला माफ कर. मला माफ कर. हवं तर मी तुझ्या मला माफी मागू नका. तुम्हाला माफीच मागायची आहे ना तर परमेश्वराची माफी. तुम्हाला माफीच मागायची असेल तर कार्यकर्ते साहेबांची माफी, ज्याने तुम्हाला या मार्गाविषयी मार्गदर्शन केले आणि त्यांचीच तुम्ही अवहेलना केली.
बघा, मी बायको या नात्याने तुम्हाला माफ करणारच, पण तुमच्यासारख्या लोकांमुळे या समाजात या मार्गाची बदनामी होते त्याच काय? आज प्रत्येक सेवक त्यांच्या मुलीसाठी एक सेवकाच्या मुलाला प्राधान्य देतो, आणि मुलीसाठी आणि मुलासाठी सुद्धा तेच प्राधान्य दिले जाते. तो का असं करतो? कारण त्याला विश्वास असतो. 4 तत्व, 3 शब्द आणि 5 नियम, ज्यामुळे एका सेवकाचा दुसऱ्या सेवकावर रक्ताच्या नात्यापेक्षा वेगळे पण अतूट प्रेमाचे आणि विश्वासाचे नातेसंबंध जुळतात. कारण आपल्या बाबांनी 4थ्या नियमात सांगितलेलंच आहे, कुटुंबात आणि सेवकात एकता निर्माण करणं. पण याचा आम्ही काय केलं? याची आज राख रांगोळी झाली. मग यासाठी बाबा आम्हाला क्षमा करतील? खरंच बाबा आम्हाला क्षमा करतील? खरंच सेवक आज खूप स्वार्थी झाला, पण कोमल तुम्हाला क्षमा कर. या तुझ्या विनाशास मी सुद्धा कारणीभूत आहे. खरंच कोमल, अगं परमात्मा एक या नावावर विश्वास ठेवून आम्ही तुला तिथे दिलं, पण आमची शुद्ध फसवणूक झाली ग. तुला घराबाहेर आगळून देण्यात आलं, आणि आम्हाला पूर्णपणे चौकशी सुद्धा नाही करतात. आणि आम्ही जर चौकशी करून तुला जर दिलं असतं तर बरं झालं असतं. त्याला आम्ही सुद्धा काळजी नाही बहिणी, नाही. प्रत्येकाला आपली मुलगी सुखातच राहावी असंच वाटतं, आणि तुम्ही सुद्धा तीच आशा अपेक्षा ठेवून मला दिलं असतं त्या घरी. तुमची काही चूक नाही. एवढे मोठे दुःख सहन केलीच ग, पण साधी आम्हाला एक घन सुद्धा लागू दिलीच नाही. का असं तू का वागलीस? असं आमचा भाऊ अजून जिवंत होता, तुझा भाऊ अजून जिवंत होता. नाही मला हे सांग, तुला टाकून देणार होतो का ग? तुला टाकून देणार होतो? नाही दादा, नाही, असं काही नाही. पण मला तुला आणि वहिनीला पुन्हा माझ्या दुःखात ओढवायचं नव्हतं. योगेश दादा गेल्यानंतर पुन्हा आपलं कुटुंब स्थिर झालं होतं. त्याला पुन्हा माझ्यामुळे दुःखाच्या खाईत टाकायची माझी अजिबात इच्छा नव्हती. आणि दादा तसही माझ्या या संघर्षात मी एकटी नव्हते. माझ्यासोबत मीरासारखी बहीण आणि रामसारखा भाऊ, त्याचबरोबर आईन वेळी आगीतून सुटका करणारा सुभावांचा माझा लहान भाऊ, आणि शेवटी तर दिवाणची काकाने सुद्धा मला मदत केली. आणि दादा एवढ्या लोकांचं सहकार्य होतं ना माझ्या पाठीशी. हो, याने नाटकच केलं होतं. झोपल्या मुंगी आल्या. साहेब आमची प्लॅनिंग तशी केली होती. साहेब तुम्हाला माहित तरी होतं का, दारूच्या नशेमध्ये तुम्ही कुठं मारलं मला? चला जे झालं ते चांगलं झालं. मला पण माफ कर. मी पण सुरुवातीला चुकांच्या अपराधी आहे. कारण पाटलांना मार्गात जाण्याचा सल्ला मी दिला. परंतु मला जाणीव नव्हती का एका स्त्रीच्या पण साहेब
साहेब मला खरंच याची जाणीव झाली आणि म्हणून या कोमलला आयुष्य पूर्वरच बसण्यासाठी आम्ही मदत केली. आदरणीय धनानंद चव्हाण साहेब, कोणत्याही स्त्रियांचं आयुष्य खराब करण्याच्या आधी 10दा विचार करावा आणि नंतरच कुठलाही पाऊल उचलावा. आणि लक्षात ठेवा, बायको ही घरची लक्ष्मी असते, तेव्हा तिला सन्मान द्या. लक्ष्मीला घरातून हाकलून लावायचं नसतं. आणि हो कोमल, हे तुझ्या घराचे कागद, पूर्ण संपत्ती आता तुझ्या नावावर झाली. हो धनानंद, ही सारी संपत्ती मी माझ्या नावावर न करता तुझ्या बायकोच्या नावावर केली. मला या प्रॉपर्टीची काय गरज? मला तर माझी प्रॉपर्टी आहे, माझा राणी. काय करता? खरंच ते फक्त एक नाटक होतं. तुम्हाला वळणीवर आणण्यासाठी. खरंय तुझं. प्रत्येक स्त्रीला तिची खरी संपत्ती म्हणजे तिचा नवराच असतो. अगं, ही संपत्ती काय ग? परिस्थितीला केव्हाही मिळवता येतं, मेहनत केली की केव्हाही मिळते. पण प्रेम आणि विश्वास सहजासहजी मिळत नाही. त्यासाठी खूप मेहनत करावी लागते. मेहनत नाही तर विश्वास जिंकावा लागतो. मग आता कसं आदरणीय धनानंद चव्हाण, संपूर्ण संपत्ती तर माझ्या नावावर आहे, जिच्या भरोश्यावर तुम्ही हवे तसे वागलात माझ्याशी. मग ज्याप्रमाणे तुम्ही माझ्याशी वागलात त्याचप्रमाणे मी तुमच्याशी वागले नाही. तुम्ही चिंता करू नका, मी तशी कधीच वागणार नाही. कारण माझी संपत्ती, माझी खरी संपत्ती तुम्हीच आहात. या संपत्तीचं मला काही देणं नाही या संपत्तीशी. आणि या संपत्तीचा मोह सुद्धा नाही मला. कारण माझ्या बाबांनी मला प्रेमाने जगायला शिकवलं. बाबांनी दिलेले 4 तत्व, 3 शब्द, 5 नियम, हीच तर माझी खरी संपत्ती आहे. आणि मला बाबांच्या वचनावर, बाबांच्या नियमावर, बाबांच्या तत्वावर पूर्ण विश्वास होता. म्हणूनच आज माझं प्रेम मला परत मिळालं. तुम्हाला सद्बुद्धी लागली. 4 तत्व, 3 शब्द, 5 नियम, हीच माझी खरी संपत्ती. आणि इथून पुढे तुम्हाला सुद्धा तीच संपत्ती मानावी लागेल. आणि खरी तर हीच मानव धर्माची संपत्ती आहे, हो ना? होय कोमल, खरंच कोमल, तू महान आहेस. मला माफ कर. आणि हो, तुला सांगतोय मी यानंतर असं कधीही वागणार नाही. सॉरी. आता सॉरी न म्हणता या मार्गावर नीट कसं चालायचं हे पाहिजे. नक्की. हे भगवान बाबा हनुमान जी, महान त्यागी बाबा बुंदे, मी या मार्गामध्ये आलो, स्वार्थासाठी आलो होतो. एक विशिष्ट उद्दिष्ट होतं, ते उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आलो होतो. पण बाबा खरंच मला माहित नव्हतं की या मार्गामध्ये स्वार्थासाठी आल्याने आयुष्याचा विनाश नक्की होतो. परंतु आज मला माहित झालं की जर या मार्गामध्ये कोणी स्वार्थासाठी आला असेल आणि स्वार्थ साध्य करण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याचा विनाश मात्र निश्चित आहे. म्हणून मी यानंतर कधीही चुकीनं वागणार नाही आणि मुलीत 4 तत्व, 3 शब्द, 5 नियमाचेच पालन करेल.
अरे भगवान बाबा हनुमानजी व महान कवी बाबा जिंदलजी मला माफ कर. तो मग तू पण मला माफ कर दे. आणि मी तुला शब्द देतो, जसे तुझे संस्कार आहेत तुझ्या म्हणण्याप्रमाणेच मी वागेन. नक्की. कार्यकर्ते साहेबांना माफी मागा, कारण की नंतर मी तुम्हाला 2 शब्द बोलणारच आहे, पण त्यांची पहिली माफी मागा. कार्यकर्ते साहेब, माझ्या यातून खूप चुकी झाली. आम्ही ज्यावेळेस तुमच्या आया मार्गदर्शनासाठी आलो होतो त्यावेळेस आम्ही खोटं बोललो तुमच्याशी. ही आमच्या हातून झालेली चुकीच होती, तर आम्हाला माफ करा. आणि समोरील कार्य मला त्यांना चुकी मारायचे असं नाही करायचं. हा, आणि कार्यकर्ते साहेब, की समोरील जे कार्य आहे ते आम्ही कसे घडवायचे त्याच्याविषयी थोडस मार्गदर्शन करा म्हणजे झालं. सगळे चुकीची माफी मागितली. नक्की. तर घराची पुन्हा स्वच्छता करा आणि उद्यापासून सुट्टी माफीचे कार्य करा. ठीक आहे. पहिलं धनानंद पाटील चव्हाण, कितीतरी नाव आहेत तुम्हाला. कोणी पाटील म्हणतात, कोणी चव्हाण म्हणतात, कोणी शावकार म्हणतात, कारण फक्त पैसा. पण माझी खरी संपत्ती आहे ती माझी बहीण. म्हणूनच लोक म्हणतात की परमात्म्याची मुलगी का मागायची हे अनेक जणांची पूजा करत नाही. तसं नसतं. माझी तुम्हाला तर म्हणजे कदाचित काही गोष्टी सांगण्याची माझी लायकी नाही, तरी माझी विनंती आहे की आम्ही तुमच्या सध्या सारख्या लोकांवर, एखाद्या सेवकावर विश्वास ठेवतो आणि काही मागचा पुढचा विचार न करता मुलगी देतो, एखादा व्यवहार करतो. पण तुमचंही कर्तव्य आहे की पहिल्यांदा तो खरंच त्याची वागणूक कशी, त्याचा फॅमिली बॅकग्राऊंड कसा, सर्व काही तुम्हाला थोडंसं तुमच्यासारख्या लोकांना चेक करायला पाहिजे. कारण हा मार्ग विश्वासावर चालणारा आहे आणि अशामध्येच माणसाची फसवणूक होते आणि नंतर होतो त्या कुटुंबाचा विनाश. कारण हे लोक येतात फक्त स्वार्थासाठी. आणि म्हणून माझ्या बाबाने एवढी मोठी कृपा प्राप्त करून दिली. आणि म्हणून